नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात यावर्षी रथसप्तमी कधी आहे, या रथसप्तमीच्या दिवशी काय करावे, पूजा, नैवेद्य अशी रथसप्तमीबद्दलची संपूर्ण माहिती. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य 7 घोडे असलेल्या रथात बसून प्रवास करतो. यावर्षी रथसप्तमी 4 फेब्रुवारी वार मंगळवार या दिवशी आहे. रथसप्तमी या सणाला सूर्यदेवाची पूजा केलेली चांगली असते. या दिवसापासून स्त्रिया या दिवशी संक्रांतीच्या हळदी कुंकवाचाही शेवटचा दिवस असतो. या दिवशी सूर्याची उपासना, रथाचे पूजन याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची पूजा करून नंतर अंगणामध्ये गोवऱ्या पेटवतात. गोवऱ्या पेटवल्यानंतर त्यावरती एका छोट्या सुगडामध्ये, संक्रांतीच्या सुगडामध्ये दूध ओतू जाईपर्यंत हे दूध तापवतात. या दुधामध्ये सुगडात खाली तांदूळही घालतात, म्हणजे दूध लवकर वरती येते. ते दूध चुलीतील अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. राहिलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतात व सर्वांना देतात. दूध तापवून त्यातून निर्माण होणारे तेज हे या दिवशी महत्त्वाचे असते. या दिवशी अंगणामध्ये तुळशीजवळ मातीच्या चुलीवर भांड्यात खीर शिजवली जाते. तसेच या दिवशी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत केले जाते. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिले जाते. सूर्याचे दर्शन घ्यावे. तसेच या दिवशी सकाळी लवकर उठल्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते. कोवळ्या सूर्यकिरणांचा शरीराला फायदा होतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार करण्याचेही विशेष महत्त्व आहे. तसेच सूर्याची पूजा, सूर्यनमस्कार या दिवशी सप्तधान्यांची पूजा करावी. तसेच ब्राह्मणांनाही दान करावे. संक्रांतीनंतर रथसप्तमीच्या दिवशी नैवेद्याला तिळाच्या पोळ्या केल्या जातात. तिळगुळाच्या पोळ्या जशा आपण संक्रांती दिवशी करतो तशाच रथसप्तमीच्या दिवशीही तिळगुळाच्या पोळ्या केल्या जातात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.